प्रसाद आहे। मग ते वस्त्र असतील, अंगावरचे वस्त्र आहेत न श्री मेहकरकर बाबा मग त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये महानुभाव संप्रदायाचं जे मंदिर आहे लिमगाव, नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील शिडकोच्या बाजूला एक गाव म्हणजे या ठिकाणी गोपचोंडी आणि त्याला आता गोपाजवडी म्हणतात आणि या गोपाजवडी भागामध्ये या ठिकाणी दत्त जन्मानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। या ठिकाणी प्रसाद बांधणी आणि भव्य सभा देखील या ठिकाणी झालेली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी गोपाजवडी परिसरामध्ये आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी भाषणातून किंवा याच्या प्रवचनातून अतिशय गोपाजवडीचे देखील महत्त्व काय आहे ते देखील या ठिकाणी बऱ्याच जणांना सांगितलं आहे। कदाचित बऱ्याच जणांना माहीत नसेल ते देखील या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता प्रसाद बांधणी व सभा आणि त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गोपाजवडी परिसरामध्ये काय होता आयोजित कार्यक्रम? आज खऱ्या अर्थानं हजारोंच्या संख्येमध्ये श्री क्षेत्र गोपचोंडी या ठिकाणी प्रसाद बांधणी, अभिषेक, पंचावतार उपहार तथा यात्रा महोत्सव असा त्रिवेणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं जातं। प्रसाद बांधणी करून गेल्या 800 वर्षापासून महानुभाव पंथीयांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी प्रसन्न होऊन दिलेलं जे काही प्रसाद आहे, वस्त्र आहे, त्याची जपवणूक कशी करावी हा संदेशसुद्धा या भक्तमंडळीला दिला गेला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदानसुद्धा घडलं जातं अनेक लोकांना, त्यासाठी किंवा अन्नदानाचं महत्त्व काय आहे आणि ते घडावं, काही लोकांना तत्त्वज्ञानाचे 4 शब्द त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवावे असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आपण सर्वांनी या लाईव्हच्या माध्यमातून बघितलं। या ठिकाणी मला नेमकं विचारायचं होतं की आपण प्रसाद वाटतो, त्यानंतर प्रसाद नारळ फोडल्यानंतर प्रसाद दिला जातो, लेकरा असेल, पेढा असेल, त्यानंतर प्रसादाचं ते महत्त्व लक्षात येते की आपण प्रसाद घेतला। परंतु या ठिकाणी हा प्रसाद नेमका काय होता? हा प्रसाद आपण बोलते परिभाषा आपण म्हटल्याप्रमाणे बांधणी, तर प्रसाद म्हणलं की खाण्यापिण्याचा असा प्रसाद आपण जनरली समजतो, पण हा प्रसाद म्हणजे आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये 4 साधनं सांगितलेली आहेत। ती ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी या 4 साधनाची सेवा सांगितलेली आहे। त्यामध्ये स्थान आहे की ज्या ज्या ठिकाणी स्वामी बसले त्याला स्थान म्हणतात आणि प्रसाद म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी भक्तिजनांना प्रसन्न प्रसाद आहे। मग ते वस्त्र असतील, अंगावरचे वस्त्र आहेत, नख, दाढ, केश, कळाप हे सुद्धा ते प्रसाद आहेत। म्हणून तो प्रसाद वंदन करण्यासाठी त्या प्रसादाची बांधणी खऱ्या अर्थानं आज या दिवशी करण्यात आली, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपण प्रसादची जे पूजा करतात ते देखील आपण सांगितले की कशा प्रकारे आपण पूजा करायला पाहिजे, याबद्दल सांगा कसे? कारण ती वस्तू स्वामींनी स्वतः सांगितलेली आहे की अति यत्न कीजे म्हणजे खूप त्याची जपवणूक करा। म्हणून प्रसाद वंदन करत असताना अगदी अलगद वंदन करायचं आहे। आपल्या कपाळावरचे केश फक्त त्या प्रसादाला लागले पाहिजे इतकी काळजी घ्यायची आहे। नाहीतर आपण बघतो की 100 वर्षामध्ये वस्तू नष्ट होऊन जातात, पण 800 वर्ष झाले तरीसुद्धा हा प्रसाद आजतागायत आहे त्या स्थितीमध्ये आमच्या सर्व महानुभाव पंथीयांनी जोपासलेला आहे। म्हणून इतकी त्याची काळजी घ्यायची आहे। त्याला सकृत म्हणजे थोडाच वेळ वंदन करा आणि अतियत्न म्हणजे कष्टपूर्वक त्याची जपवणूक करा, असं या सर्व भक्तमंडळींनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केला होता प्रसाद बांधणी, तर या ठिकाणी कोणाकोणाला निमंत्रित होतं, त्यानंतर याचे प्रमुख पाहुणे कोण होते, त्यानंतर याची रूपरेषा काय होती? हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते या श्री गोपीराज बाबा मंदिर जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आहेत आणि या मंदिराचे जे पुजारी आहेत भास्करदादा मेहकरकर, काल त्यांना जी मनती झाली कमलाकर बाबा मेहकरकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमासाठी जवळजवळ महाराष्ट्रातले बरेचसे आचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यापैकी आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये जे 13 प्रमुख आचार्य आहेत त्यातील परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलभूषण आचार्य श्री मेहकरकर बाबाची जाळीचा देव बुलढाणा हेही या कार्यक्रमाला होते। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये असणारे आमचं सुप्रसिद्ध असं या ठिकाणी एक तीर्थ आहे भिजेगाव, त्या ठिकाणचेही बाबाजी या ठिकाणी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यामध्ये महानुभाव संप्रदायाचं जे मंदिर आहे लिमगाव, त्या ठिकाणून आलेले काही संत मंडळी आहेत। संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मठ मंदिर आहेत, त्या सर्व ठिकाणून या ठिकाणी आलेले सर्व ही संत मंडळी आणि आचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। या ठिकाणी खरोखर एखादा छोटा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की त्याला मेहनत
आर्थिक असेल, त्यानंतर पाठबळ लागतं, मनुष्याचं पाठबळ असेल, आर्थिक असेल, जे पाठबळ लागतं. छोटा मोठा कार्यक्रम जरी करायचं म्हटलं तर त्यासाठी मेहनत लागते आणि त्यासाठी प्रयत्न करावं लागतात. एखादा छोटा वाढदिवस करायचा म्हटलं तर 4 दिवसापासून त्याचं नियोजन करावं होतं. लग्नाचा कार्यक्रम असेल तर 6 महिन्यापासून त्याचं नियोजन असतं. परंतु या ठिकाणी आज नांदेड परिसरामध्ये गोपाळ चावडीचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून देखील या ठिकाणी साधू संत महंत या ठिकाणी आले होते. गोपाळ चावडीचं महत्त्व काय आहे ते देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी हा एवढा कार्यक्रम घडवण्यासाठी काय या ठिकाणी मेहनत लागली त्या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत ठाकूर सर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत. सर, या कार्यक्रमाला काय नियोजन लागलं आणि तुम्हाला किती दिवस लागले काय? दंडवत प्रणाम. या कार्यक्रम आम्ही 6 महिन्यापूर्वी प्रसाद बांधणी करायचं ठरवलं. पहिल्या प्रथम आम्ही प्रसाद बांधणी करणारे आमचे रमेश शास्त्री बिडकर हे जाळीच्या देवावरचे, त्यांना पाचारण केलं. ते इथं 1 महिना थांबले आणि प्रसाद बांधणी केली. त्याच्यानंतर मग आमचं नियोजन ह्या प्रसाद बांधणी झाल्यानंतर प्रसाद बांधणी अभिषेक करायचं ठरलं. मग त्यानिमित्ताने आमचे संचालक मंडळाची मीटिंग झाली. आमचे अध्यक्ष आहेत परमपूजनीय परमहंत श्री मेहकरकर बाबा. मग त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक झाली आणि मग ती बैठक घेऊन आम्ही ह्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली. याच्यामध्ये काल आमच्या इथलचे जे पुजारी आहेत भास्करदादा मेहकरकर, त्यांना मंतकीसुद्धा संध्याकाळी प्रदान करण्यात आली आणि त्यांचं नाव मंत कमळाकर बाबा ठेवण्यात आलेलं आहे. तर मेहकरकर आमनाईची जी शिष्यगादी आहे ती या ठिकाणी आमच्या भास्करदादा मेहकरकरांना दिली आणि नवीन नामाभिधान मंत कमळाकर बाबा असं त्यांचं करण्यात आलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही हे मंत कमळाकर बाबा आणि ही सर्व आमचं संचालक मंडळ प्रयत्न करते आहे. आम्ही गावोगाव फिरलेलो आहोत. सगळ्या साधू संतांना निमंत्रित केलं, तसंच सगळ्या गावांना आवाहन केलं सहकार्य करण्यासाठी. काही राजकीय लोकांनाही आवाहन केलं आणि आमचे सद्भक्त मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्यामधून हा एवढा मोठा कार्यक्रम राहिलेला आहे. काल संध्याकाळी 1000 लोकांसाठी आम्ही प्रसादाची व्यवस्था केलेली होती मंतकी झाल्यानंतर आणि आज 4000 लोकांसाठीची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. हे सगळं भक्तांच्या सहकार्यामधून आणि या 6 महिन्याच्या अथक परिश्रमामधून उभा राहिलेला आहे. खरोखर या ठिकाणी आज नांदेड परिसरामध्ये नांदेडच्या परिसराच्या अगदी जवळ असलेली या ठिकाणी गोपचोंडी, ज्याला गोपाळ चावडी देखील म्हणतात, या गोपाळ चावडीचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही की या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी दत्तात्रेयाची पालखी निघते. त्याप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहामध्ये काल या ठिकाणी पालखी निघाली रात्री. त्यानंतर या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी आज सभा आहे, विविध या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन आहे देखील. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक नांदेडचं सिडकोचं मी पुन्हा भाग म्हणत आहे, गोपाळ चावडीचं भाग्य की या ठिकाणी दत्तात्रेय महाराजाचे जे पावलं आहेत या ठिकाणी लागले होते. त्यानिमित्त या ठिकाणी जो प्रसाद बांधणीचा जो अभिषेक कार्यक्रम या ठिकाणी झाला तो क्वचित कुठेतरी होतो. आताच साधू संतांनी सांगितलं 50 ते 60 वर्षानंतर 100 वर्षानंतर हा कार्यक्रम होतो आणि तो कार्यक्रम आज आपल्या गोपाळ चावडी भागामध्ये झाला. आणि या ठिकाणी हा पूर्ण कार्यक्रम आपण CM न्यूजवरून देखील आपण लाईव्ह पाहिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे साधू संत आले होते त्यांनी देखील या ठिकाणी जे या गोपाळ चावडीचं महत्त्व असेल ते कदाचित आपल्याला माहीत नाही, परंतु या ठिकाणी साधू संतांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही जनतेला? या ठिकाणी 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले होते. हे चरणांकित स्थान आहे. या ठिकाणी ज्या विहिरीत गोप वाचवले आहेत ती विहीरसुद्धा या ठिकाणी अवलोकनाला उपलब्ध आहे. हे 800 वर्षाचं अत्यंत महान पवित्र असं हे स्थान आहे आणि या ठिकाणी आम्हाला स्थान, प्रसाद आणि भिक्षुक वासनिक या चारींचे सुद्धा या ठिकाणी आज दर्शन झालेलं आहे. बरोबर ज्ञानसत्र झाल्यातून त्याच्यामुळं आम्हाला मार्गदर्शनसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण भारतच नव्हे तर जगभरातून लोक हे स्थान करण्यासाठी येतात. जरी हे स्थान इथं ग्रामीण भागामध्ये असलं तरी आमच्या मानव पंथाच्या दृष्टीनं अत्यंत हे महत्त्वाचं स्थान आहे. हा जो पंथ आहे समाजावरती चांगले सुसंस्कार करणार आहे, सप्तव्यसनापासून दूर ठेवणार आहे आणि नित्यमोक्षाला जाण्यासाठी आनंदी आणि निर्व्यसनी समाज निर्माण करण्याचं काम या मानभाव पंथामध्ये केलं जाते आणि त्याची सुरुवात 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी केलेली आहे. ते हे स्थान आहे म्हणून अत्यंत पवित्र असं हे स्थान आहे. आणि याला सगळं सहकार्य करण्यासाठी जे या ठिकाणी संत महंत आलेले होते, त्याचबरोबर सगळे आमचे वासनिक बंधू या ठिकाणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आले. त्याचबरोबर आमचं संचालक मंडळ जे आहे, आमच्या मंडळाचे अध्यक्ष परमपूजनीय परमहंत श्री मेहकरकर बाबा, त्याचबरोबर कोषाध्यक्ष श्री सुरेशराव खाडे साहेब, त्याचबरोबर आमचे संचालक LD ढगे साहेब, त्याचबरोबर आमच्या या ठिकाणचे आमचे संजय शिंदे साहेब
मी स्वतः आणि सर्व संचालक इथलचे सरपंच श्रीयुत शेलूकर या सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. त्याबद्दल मी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर असंच पुढे सुद्धा कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे CM24 या चॅनलने या ठिकाणी सर्व त्याचं चित्रीकरण केलेलं आहे, लाईव्ह प्रसारणसुद्धा केलेलं आहे आणि या ठिकाणी रात्रीपासून या ठिकाणी ते उपस्थित झाले आहेत. त्याबद्दल मी हे गोपीराज बाबा मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच आम्हाला वेळोवेळी कार्यक्रमाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.